नमस्कार सर्वांना। आज आपण बनवूयात भेंडी मसाला किंवा मसाला भेंडी म्हटलं तरी चालेल। मस्त रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच झालेली आहे। बनवायला एकदम सोपी आहे। भेंड्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या, त्यानंतर अशा उभ्या चिरून घ्यायच्या आहेत। साईज तुम्ही हवी तशी ठेवू शकता। अख्ख्या भेंडीची पण बनवू शकता किंवा भेंडीचे एक दोन तुकडे करून घेतले तरी चालतील। त्यानंतर कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम करायचे। तेलामध्ये भेंडी घालायची, 1-2 मिनिटं परतवून घ्यायची। त्यानंतर गॅस बारीक करून आपण झाकण ठेवून ही भेंडी शिजवून घेणार आहे। ह्यात मी काहीही घातलेलं नाहीये, फक्त भेंडी आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची। खूप जास्त परतायची नाहीये, कडक होईल। 1-2 मिनिटं गॅस मोठा ठेवून अशीच परतवून घ्यायची। त्यानंतर गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं ही शिजवून घ्यायची। मध्ये एखाद वेळेस हलवून घ्या, म्हणजे मग एकसारखी शिजली जाईल। त्यानंतर आपण वाटण करून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 लाल टोमॅटो चिरलेला घेतलेला आहे। त्यानंतर लसूण आणि आलं घालायचे आणि एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचे। आता इथे आपण मसाल्यांची पेस्ट बनवून घेऊयात। एका वाटीमध्ये 2 ते 2.5 चमचे दही घ्यायचे। या दह्यामध्ये 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे। किचन किंग मसाल्याऐवजी तुम्ही मॅगी मसाला पण वापरू शकता किंवा गरम मसाला पण वापरू शकता। मसाले दह्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। आता ही पेस्ट बाजूला ठेवायची। इकडे आपली भेंडी छान परतवून झालेली आहे। 5 मिनिटं भेंडी आपण मस्त परतवून घेतली। आता ही भेंडी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। याच कढईमध्ये आता 2 चमचे तेल घालायचे। तुम्ही आवडत असेल तर थोडंफार बटर सुद्धा ह्यात वापरू शकता। आता इथे मी पाव चमचा जिरं, 2-3 तेजपानं, 2 लवंग घातलेले आहेत। जास्त काही खडे मसाले वापरलेले नाहीयेत। त्यानंतर 1 चिरलेला कांदा घालायचा आणि छान तांबूस होईपर्यंत परतवून घ्यायचा। कांदा परतला की ह्यात टोमॅटोची प्युरी घालायची आहे आणि ही चांगली परतवून घ्यायची आहे। 1-2 मिनिटं परतवून घ्यायची। त्यानंतर ह्यात आपण लगेच मसाले घालणार आहे। दही घातल्यामुळे टेस्ट खूप छान येतो। तुम्हाला जर ग्रेव्ही थोडीशी जास्त प्रमाणामध्ये जर घालायची असेल तर ह्यात भाजलेलं बेसन घाला किंवा मग कच्चं बेसन जरी वापरलं, दह्याच्या पेस्टमध्ये मिक्स करून घेतलं 2 चमचे तरी चालेल। इथे मी जास्त ग्रेव्ही बनवणार नाहीये, त्यामुळे बेसन स्किप केलेलं आहे। पाव चमचाभर हळद घालायचे। त्यानंतर हे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि लो गॅसवरती ह्याला मस्त तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे मग दह्यातला आंबटपणा अजिबात राहत नाही आणि मसाल्यांचा पण छान फ्लेवर राहतो। तर झाकण ठेवून 2-3 मिनिटं मी हा मसाला छान परतवून घेतलाय। बघा, व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। असा तेल सुटेपर्यंत, कढईमधून मसाला जेव्हा सुटायला चालू होतो ना, तोपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे। आता ह्यात अर्धा ग्लास पाणी घालायचे। अर्धा ते पाऊण ग्लास तुम्ही पाणी घालू शकता आणि ग्रेव्ही जर जास्त बनवायची असेल तर थोडंसं एक्स्ट्रा पाणी घाला, कारण शिजल्यानंतर आणि थंड झाल्यानंतर ही भेंडी घट्ट होते। आता ह्यात चवीपुरतं मीठ घालायचे आणि अगदी थोडीशी कसुरी मेथी मी घातलेली आहे। आता झाकण ठेवून ही ग्रेव्ही सुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायची लो गॅसवरती। त्यानंतर ह्यात आपण शिजवून घेतलेली भेंडी घालायची आहे आणि ही भेंडी सुद्धा आपल्याला पुन्हा मसाल्यामध्ये 1-2-3 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची। पण भेंडी आधीच परतवून शिजवून घेतलेली आहे, त्यामुळे फार वेळ काही लागत नाही। मसाल्यामध्ये भेंडी घालायची, मिक्स करायचे, झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं वाफ द्यायची लो गॅसवरती। अगदी मस्त भेंडी झालेली आहे बघा, मस्त चमचमीत झाली आहे, किती छान दिसते बघा। चवीला पण एकदम भारी झालेली आहे, बनवायला सोपीच आहे आणि ही भेंडी तुम्ही रोटीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता, टिफिनसाठी बनवू शकता। मुलांना भेंडीची भाजी बऱ्याचशा आवडतेच, तर अशी वेगळी भेंडी नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेंडी वाढण्या अगोदर त्यावर मस्त थोडीशी कोथिंबीर घाला। अगदी छान अशी ही मसाला भेंडी तयार आहे। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।